पुंडली गवरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव गोपाल कृष्ण भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री मारुतिराय महाराज की जय। प्रभु रामचंद्र भगवान की जय। मनोनी थोरपन परा सांडीजे एथ व्युत्पत्ती आगवी विसरीजे जय जगा धाकुटे होईजे ते जवळी कमाजी। ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 9। मनोनी थोरपन परा सांडीजे एत व्युत्पत्ती आगवी विसरीजे जय जगा धाकुटे होईजे ते जवळी कमाजी। ज्ञानोबराय इथं आम्हाला असं वचन देत आहेत, शब्द देत आहेत की तुम्ही जगापुढं धाकटं व्हा, नम्र व्हा, तुम्हाला देव भेटेल। तुम्ही जगापुढं धाकटं व्हा, नम्र व्हा, तुम्हाला देव भेटेल। आमचा आटापिटा कशा करता चाललाय? देव भेटावा। कशा करता सप्ताह, कशा करता कीर्तन आहे, कशा करता प्रवचन आहे? देव भेटावा। तुम्ही कशाला बसले इथं? देव भेटावा। भक्ती करूनही आम्हाला देव भेटत नाही का? हरिपाठ चाललाय, कीर्तन चाललंय, काकडा चाललाय, प्रवचन चाललंय, सप्ताह चालले, आम्ही भक्ती करतोय, परंतु भक्ती करूनही आम्हाला देव भेटत नाही। असं का व्हावं? भक्ती संतांनी केली, भक्ती आम्ही करतो। देव संतांच्या मागे लंडासारखा फिरत होता, लंडासारखा। आम्ही देवाच्या मागे फिरतोय तरी आम्हाला देव भेटत नाही का? कुठे चुकतोय आम्ही? कबीरा मन निर्मल भयो जैसे गंगा नीर, पीछे पीछे हरी फिरे कहत कबीर कबीर। पीछे पीछे हरी फिरे कहत कबीर कबीर। कबीरानं पुढे चालावं आणि देवाने लंडासारखं मागं पडावं। अरे कबीरा थांब, मी देव आलोय। कबीराने म्हणावं, देवा ये दमानी, मला चादरी विनायच्या दमानी आहे, मी पुढे चलतो। नामियाच्या मागे हिंडे केशिराज, लागावया रज चरणीचे। नामदेव महाराजांना पुढे चालावं आणि पांडुरंगाने लंडासारखं मागं पळावं। अरे नामदेवा थांब, मी आलोय। पांडुरंग तुझ्या पायाची धूळ घेऊन माझ्या कपाळाला लावायची, माझं भाग्य मला घडवायचंय। नामदेवा थांब। या संतांच्या मागे देव लंडासारखा फिरत होता, लंडासारखा। आम्ही देवाच्या मागे फिरतो तरी आम्हाला देव भेटत नाही। भक्ती संतांना केली, आम्ही केली, आम्ही कुठं चुकतो? भक्ती करूनही देव भेटत नाही। असं का व्हावं? तीच गोष्ट ज्ञानोबराच्या भूमीत सांगतायत। थोरपन परा सांडीजे येत व्युत्पत्ती आगवी विसरीजे जय जगा धाकुटे होईजे ते जवळी कमाजी। ज्ञानोबरांनी वचन दिलंय, ज्ञानोबरांनी शब्द दिलाय आम्हाला या भूमीतून की तुम्ही जगापुढे धाकटं व्हा, जगापुढे नम्र व्हा, तुम्हाला देव भेटेल। तुम्हाला देवाला शोधायची गरज नाही, देव तुम्हाला शोधत येईल। देव तुम्हाला शोधत येईल। फक्त काय करा? जगापुढे धाकटं व्हा, जगापुढे नम्र व्हा। जे जगा धाकुटे होईजे ते जवळी कमाजी। देव वचन देतोय, कृष्ण वचन देतोय, ज्ञानोबराय वचन देत आहेत की बाबांनो मी तुम्हाला जबान देतो, वचन देतो, शब्द देतो। तुम्हाला वाटतं ना कृष्ण भेटावा, पांडुरंग भेटावा, एकच करा, जगापुढे धाकटं व्हा, जगापुढे नम्र व्हा, मी तुम्हाला नक्की भेटेल। शब्द दिलाय देवानं। जगात देव पाहणं अर्थात जगात किंवा प्राणी मात्रा पुढे नम्र होणं
जगात देव पाहणं म्हणजे प्राणी मात्रापुढे नम्र होणं. प्राणी मात्रापुढे नम्र होणं आणि देव भेटणं याचा काय संबंध आहे? ज्ञानोबा राय म्हणतात, जगात देव पहा, मी शब्द देतो, देव तुम्हाला नक्की भेटेल. जगात देव पाहणं आणि देव भेटणं याचा अर्थार्थी संबंध काय? तर ज्यावेळेस तुम्ही जगात अर्थात चराचरात प्रत्येक प्राणी मात्रात देव पाहता, देव समजून जगाला शरण जाता, देव समजून जगापुढे नम्र होता, त्यावेळेस तुमचा अहंकार गळतो. आणि अहंकार गळाला की तुम्हीच देव बनता, वेगळा देव प्राप्त करण्याची गरज नसते. आणि म्हणून तुकोबाराय बोलले, अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. ज्ञानोबा बोलले, नमिता मान अभिमान गळाले, म्हणून अवचिता ते मीची झाले, ऐसे निरंतर मिसळले उपासती. नमिता मान अभिमान गळाले, म्हणून अवचिता ते मीची झाले. देव बोलतायत, तो मी होतो, तो देव होतो. कोण? जो जगाला देव समजून शरण जातो, प्राणी मात्रापुढे नम्र होऊन वागतो. का? तर त्याचा जगाला देव समजून शरण गेलं, जगापुढे नम्र झालं की तुमचा अभिमान गळतो. नमिता मान अभिमान गळाले, तुम्ही प्राणी मात्रापुढे नम्र झाले की तुमचा अभिमान गळतो, मान गळतो, अर्थात अहंकार गळतो. आणि ज्याचा अहंकार गळालाय तात्काळ तो देव बनतो. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. थोडा आवाज कमी करा. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो की माणसाचा जीव कसा तयार होतो? तुम्ही जीव आहेत, मी जीव आहे, आम्ही तर जीवाचे डॉक्टर आहेत. एखाद्या डॉक्टरला जर विचारलं की डॉक्टर साहेब माणसाचा जीव कसा तयार होतो, तर त्या डॉक्टरचा जीव जाईल, त्या डॉक्टरचा जीव जाईल, पण माणसाचा जीव कसा तयार होतो हे त्या डॉक्टरला सांगता येणार नाही. कारण याचं उत्तर आमच्या वैद्यकीय शास्त्रात नाहीये, याचं उत्तर ज्ञानेश्वरीत आहे. म्हणून आईच्या गर्भात बाळ कसं तयार होतं, ते कसं कसं मोठं होतं याचं सगळं वर्णन आहे, पण त्या बाळात जीव कसा येतो याचंच वर्णन नाही. बाळ लहानाचं मोठं कसं होतं, गर्भात 9 महिने कसं वाढतं, त्याला फनगड्या कशा फुटतात, इंद्रिय हात पाय सगळं कसं येतं, सगळं वर्णन आहे, पण त्याचा जीव कसा येतो हेच आम्हाला सांगता येत नाही, त्याचं वर्णनच नाही. आणि म्हणून डॉक्टरला माणसाचा जीव कसा तयार होतो डॉक्टरला सांगता येत नाही, याचं उत्तर फक्त ज्ञानेश्वरीत आहे. ज्ञानोबा बोलले, वाया मन हे नाव एरवी कल्पनाची सावेव, जयाचे निसंगी जीव दशा वस्तू. ज्ञानोबा, वाया मन हे नाव एरवी कल्पनाची सावेव, जयाचे निसंगे जीव दशा वस्तू. वस्तू म्हणजे ब्रह्म, वस्तू म्हणजे परमात्मा. परमात्म्यामध्ये मन जाऊन मिळालं किंवा परमात्म्यामध्ये अहंकार जाऊन मिळाला की परमात्मा जीव बनतो, आणि तो जीव तुम्ही आम्ही असतो जगात. म्हणून नाथ महाराजांनी त्यामुळेच म्हटलं की जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप. हे समस्त ही श्री वासुदेवो, ऐसा प्रतिती रसाचा ओतला भावो, म्हणून भक्ता माझी रावो आणि ज्ञानियाही तोचे. हे समस्त ही श्री वासुदेव, जे जे भेटे भूत ते ते मानी जे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाण माझा. नर नारी बाळे अवघा नारायण, ऐसे माझे मन करी देवा. तुकोबार आहे. आदि ब्रह्मा करुणी शेवटी मशक धरुणी, माझी समस्त जाणुनी स्वरूप माझे. ब्रह्मदेवापासून तर किडामुंगीपर्यंत या सृष्टीमध्ये जो जो जीव आहे, सजीव असो निर्जीव असो, जे चराचर आहेत, या सर्व हरीच्या मूर्ती आहेत. पांडुरंगाचं रूप आहे. धरिली सोंगे येणे अवघी पांडुरंगे. जगातली प्रत्येक वस्तू म्हणजे पांडुरंगानं धरलेलं सोंगे. तुम्ही आम्ही माणसं नाहीये, तुम्ही आम्ही पांडुरंग आहोत. तुम्ही म्हणता डॉक्टर साहेब मोठे साहेब काय बोलायले,
आम्ही असले कुचळ, आम्हाला घाम येतो, आमच्या अंगाचा वास येतो, आणि आम्ही कसे काय पांडुरंग? अरे बाबा तुम्ही पांडुरंगच आहेत, पण थोडेसे बट्टेबाज पांडुरंग आहेत. पांडुरंगच आहात पण बट्टेबाज पांडुरंग आहात. तुमच्या हृदयात राम उभा आहे आणि रामाच्या बाजूला अहंकार उभा आहे. मी बोललो की जीव कसा तयार होतो की परमात्म्यामध्ये अहंकार जाऊन मिसळला. अहंकार म्हणजे मी आणि माझं, मी देह आहे ना, देह संबंधीने माझं, याला म्हणायचं अहंकार. आणि मी देह नसून आत्मा आहे आणि आत्मा विश्वव्यापी आहे, मग हे विश्व मीच व्यापलंय अशा बोधावर आरूढ होणं म्हणजे अहंकार जाणं किंवा आत्मज्ञान होणं. तर जोपर्यंत आम्ही यात गुरफटलो की मी देह आणि देह संबंधीनं माझं, धन दौलत संपत्ती बायका मुलं हा फापट पसारा, मी देह आणि हे देह संबंधीने माझं, याला म्हणतात अहंकार. हा अहंकार पांडुरंगात जाऊन मिसळला की पांडुरंगात जीव बनतो आणि तो जीव तुम्ही आम्ही असतो. म्हणून तुम्ही आम्ही सगळे पांडुरंग आहोत, पण बट्टेबाज पांडुरंग आहोत. का? आमच्या हृदयात पांडुरंग बी आहे, पांडुरंगाच्या बाजूला अहंकार उभा आहे. अखंड रामनामानं हा अहंकार आम्ही जाळून टाकला की अहंकार नाहीसा होतो आणि खाली फक्त पांडुरंग उरतो आणि तुम्हीच देव बनता. वेगळा देव प्राप्त करण्याची गरज नाहीये. म्हणूनच तुकोबाराय म्हणाले, राम म्हणता कामक्रोधाचे धन, होय अभिमान देशोधडी. आपल्या सभोवताली भरपूर संत होऊन गेले. श्री बंकट स्वामी, भगवान बाबा, वामन भाऊ, चाकरवाडीचे मौली दादा, अनेक अनेक आपल्या बीड जिल्ह्यात भोवताली महाराष्ट्रात भरपूर संत होऊन गेले. जनाबाई असो, सावतामाळे असो, नरारी सोनार असो, चोखामेळा असो, जे जे संत होऊन गेले, तुकोबाराय असो, नामदेवराय असो, नाथ महाराज असो, यांच्या हृदयात पांडुरंग उभा आहे आणि पांडुरंगाच्या बाजूला अहंकार बी उभा आहे. यांनी अखंड रामनामानं हा अहंकार जाळून टाकला आणि अहंकार गेला की खाली फक्त पांडुरंग उरला. आणि खाली पांडुरंग उरणं म्हणजे तुम्हीच पांडुरंग बनणं, तुम्हीच देव बनणं, ज्याला आपण संत म्हणतो. आणि म्हणून संत आणि देव यांच्यात फरक नसतो. देव ते संत, देव ते संत, निमित्त त्या प्रतिमा. संत हे पांडुरंगच असतात, ते चालते बोलते परब्रह्म. आपल्यासमोर जी माणसं संत बनली, मनुष्यरूपातून संत बनली, त्यांच्या हृदयात राम बी उभा होता आणि अहंकार बी होता. अखंड रामनामानं त्यांनी अहंकार जाळला, खाली फक्त राम उरला. आणि खाली राम उरणे म्हणजे तुम्हीच राम बनणे, अर्थात तुम्हीच देव बनणे. ही परमार्थाची परमोच्च अवस्था आहे. परमार्थ म्हणजे काय? मिळवणं म्हणजे परमार्थ नव्हे. परमार्थाबद्दल आपण काय कल्पना करतो? मारुतीला दिवाबत्ती करणं म्हणजे परमार्थ, जाऊन हरिपाठ म्हणजे म्हणणं म्हणजे परमार्थ, तोंडानं देवाचं नाव घेणं म्हणजे परमार्थ, चार धामाची यात्रा करणं म्हणजे परमार्थ, की कथा कीर्तन करणं, कथा कीर्तन ऐकणं म्हणजे परमार्थ, हरिपाठ म्हणणं म्हणजे परमार्थ. हे परमार्थाचंच अंग आहे. हे परमार्थ नाही अशातला भाग नाही, परमार्थाचंच अंग आहे. पण केवळ एवढं करणं म्हणजे परमार्थ नव्हे. तर परमार्थ म्हणजे काही मिळवणं म्हणजे नाहीये, नको ते घालवणं म्हणजे परमार्थ. आमच्या शरीरात जन्मताच देव उभा आहे. तसा हृदया माझी मी रामू, असता सर्व सुखाचा आरामो, की भ्रांतासी कामो विषयावरी. तसा हृदया माझी मी रामू, जन्मताच आमच्या हृदयात राम उभा आहे, म्हणून आम्ही जिवंत आहोत. आणि राम हा आत्मा आहे. आणि ज्यावेळेस तो राम किंवा आत्मा बाहेर निघतो तेव्हाच हे शरीर प्रेत होऊन पडतं, मड होऊन पडतं. राम आहे म्हणून आपली धडकन आहे, आम्ही जिवंत आहोत. हा राम बाहेर निघला हृदयातून की ते प्रेत होतं, ते मड होतं. देव जन्मताच प्राप्त आहे, त्याला प्राप्त करायचं नसतं. मी सिद्ध असता का निमावे साधनवरी. देवच बोलतात, मी सिद्ध आहे, जन्मता प्राप्त आहे, म्हणून मला प्राप्त करण्याचा आटापिटा करू नका. जे प्राप्त नाही त्याच्यासाठी आटापिटा करावा लागतो, पण जे प्राप्त आहे त्याच्यासाठी आटापिटा करायची गरज नसते. देव जन्मता प्राप्त आहे. तुम्ही परमार्थात बसले, तुम्हाला विचारलं का परमार्थ करता? देव भेटावा. देव म्हणतो भेटायची गरज नाही, मी भेटूनच आहे. जन्माता तुझ्या काळजात उभा आहे, हृदयात उभा आहे, मी भेटलेलोच आहे. मग प्रश्न असा उभा राहतो की देव जन्मता प्राप्त आहे, भेटलाय, तर त्याची अनुभूती का येत नाही? तो आम्हाला दिसत का नाही? तो भेटत का नाहीये? तो आम्हाला मुकलाय का? जन्मता प्राप्त आहे तर तो मुकलाय का? तर त्याला मुकण्याचं कारण म्हणजे आम्ही काहीतरी धरून ठेवलंय, ते धरलेलं त्यागा, तो जन्मताच प्राप्त आहे. आणि जे धरलेलं आहे ते अहंकार आणि विषय वासना.
आणि म्हणून अहंकाराचा त्याग, विषय वासनाचा त्याग यासाठी आयुष्यभर केलेली रामनामाची साधना म्हणजेच परमार्थ. पण परमार्थ म्हणजे काही मिळवणं नव्हे, नको ते घालवणं म्हणजे परमार्थ, आणि नको ते आहे अहंकार आणि विषय वासना. आणि म्हणून तुमच्या हृदयात जन्मताच देवही उभा आहे, त्याच्या बाजूला अहंकारही उभा आहे. अखंड रामनामानं हा अहंकार जाळायचा. अहंकार गेला की खाली फक्त राम उरतो. खाली राम उरणं म्हणजे तुम्हीच राम होणं, तुम्ही संत होणं, संत होणं म्हणजे देव होणं. संत आणि देव एकच असतात. मला सांगा, सोनं आणि पितळ यात जास्त पिवळं काय असतं सांगा बरं. पितळाचं पातेलं अगदी कचून घासायचं, त्याला पितांबरी, राख, फाक काय काय असेल, निरमा फिरमा सगळं लावून घासा. आणि सोन्याची अंगठी घासा आणि समोर समोर मांडा. जास्त पिवळं काय दिसतं मावल्यानं सांगा बरं. तुमचा रोजचा संबंध आहे पितळाच्या पातेल्याचा आणि अंगठीचा. पितळाचं पातेलं रट्टावून घासायचं आणि सोन्याची अंगठी घासायची आणि समोर समोर मांडायचं. जास्त पिवळं काय दिसतं? जवळजवळ दोन्ही सारखेच पिवळे दिसतात. कदाचित पितळ जास्त पिवळं असतं, कदाचित पितळ सोन्यापेक्षा जास्त पिवळं दिसतं. तुम्ही जर खरोखर पातेलं चांगलं घासलं तर. मग पितळ सोन्यापेक्षा जास्त पिवळं असूनही पितळाला बाजारात कमी किंमत आहे आणि सोन्याला जास्त किंमत आहे. का? कारण पितळाला गंज लागतो, सोन्याला गंज लागत नाही. आणि म्हणून ज्ञानोबा बोलले की सांगे पितळेची गंदी काळीक, जय फिटली होय निशेष, तरी सुवर्ण काय अनेक जोडू जावी जे. तेसे यमनी मी कडसले, तपो ज्ञानी चोखाळले, ते मीची झाले येत संशय कायचा. सांगे पितळेची गंदी काळीक, जे फिटली होय निशेष, तरी सुवर्ण काय अनेक जोडू जायचे. अरे बाबा, पितळाला गंज लागायचा बंद झाला तर सोनं विकत घ्यायची गरज काय? पितळ हेच सोनं, पितळ हेच सोनं. पण पितळ सोनं का नाही? पितळाला गंज लागतो म्हणून ते हलक्या दर्जाचं आहे. पितळाला गंज लागायचा बंद झाला, पितळ हेच सोनं, वेगळं सोनं घ्यायची गरज नाही. तसं तुमच्या हृदयात अहंकाराचा गंज आहे. तो अखंड रामनामाच्या साधनेने अहंकाराचा गंज घालवला की खाली फक्त राम उरतो. वेगळा राम विकत घेण्याची गरज नाही, तुम्हीच राम बनता. ते चालते ज्ञानाचे बिंब, तयाचे अवयव सुखाचे कोंब, एर माणूस पण हे भांब, लौकिक भागू. तुम्हीच देव बनता. परमार्थ करताना करायचं एकच की देव जन्मताच प्राप्त आहे, पण त्याला आम्ही मोकलोयत का? की आम्ही काहीतरी धरून ठेवलंय. जे धरलंय ते आहे अहंकार आणि विषय वासना. अखंड रामनामाच्या साधनेने हा अहंकार आणि विषय वासना जाळल्या की खाली फक्त राम उरतो आणि तुम्हीच राम बनता. वेगळा राम प्राप्त करण्याची गरज नसते. काय झालं? जीवाबद्दल बोलताना ज्ञानोबा बोलले की हा जीव कोण आहे? तुमचा आमचा जीव कोण आहे? ज्ञानोबा बोलतायत हा परमात्माची परी दुसरा. वयाकडे लक्ष द्या ज्ञानोबाच्या. हा परमात्माची परी दुसरा, अहंकार निद्रा निदसुरा, परी स्वप्नीचे ओरभरा संतोष सिने. हा जो जीव आहे तुमचा आमचा, हा परमात्माचा आहे. हा परमात्माची परी दुसरा, अहंकार निद्रा निदसुरा. तुमचा जीव हा परमात्माचा आहे, पण अहंकाराच्या झोपेत झोपलाय, अहंकाराच्या झोपेत घोरतोय. तात्पर्य, हृदयात अहंकार आहे आणि परमात्मा बी आहे, यात भेसळ झाली आहे. देवात अहंकार मिसळलाय आणि म्हणून देव जीव झालाय आणि देव बट्टेबाज झालाय. तुम्ही आम्ही देवच आहोत, पण बट्टेबाज देव आहोत. आमच्यातला अहंकार आम्ही घातला रामनामानं की खाली फक्त देव उरतो आणि तुम्ही आम्ही शुद्ध देव बनतो, प्रत्यक्ष पांडुरंग बनतो. ही संत मंडळी जसे संत बनले, देव बनले, त्यांनी केलं काय? रामनामाच्या साधनेने हृदयात असलेला अहंकार जाळला, खाली फक्त राम उरला. तेच राम झाले, तेच संत झाले, ते देव झाले. आणि याला सफल परमार्थ म्हणतात. इतकी उंची आम्हाला परमार्थात गाठायची. ज्ञानोबा बोलतात की अधिदैवादी भूत तेही मीच कीर समस्त, परी पंधरे किडाळा मिळत काय साके नोहे. हा हाडामासाचा देह आणि यात असलेला जीव हा पांडुरंगच आहे. आधिदैवादी भूत, आधिदैव म्हणजे जीव, आधिदैवादी भूत
तेही मीची कीर समज परी पंधरे किडाळा मिळत काय साके नो हे. शुद्ध सोन्यात जर बट्टा घातला तर सोनं बट्टेबाज होतं. तसं शुद्ध परमात्म्यात अहंकार मिसळला की परमात्मा बट्टेबाज होतो आणि तो जीव बनतो. आता ते सोनं जाळात घातलं, ते बट्टेबाज सोनं जाळात घातलं, बट्टा जळाला, खाली खाली शुद्ध सोनं उरलं. तसं रामनामाच्या साधनेने, अखंड रामनामाने हृदयातला अहंकार जाळला, खाली शुद्ध राम उरला, तुम्हीच राम बनले. वेगळा राम प्राप्त करण्याची गरज नाही. देवते संत निमित्त त्या प्रतिमा. आणि म्हणून ज्ञानोबारांनी या ठिकाणी शब्द दिलाय आम्हाला की बाबांनो, तुम्हाला देव भेटो असं वाटतो ना, तर तुम्ही एक करा, तुम्हाला अहंकार घालावा लागेल. जोपर्यंत अहंकार जात नाही तोपर्यंत तुम्ही देव बनवू शकत नाही. कारण तुकोबारांनी स्पष्ट म्हणले की तीळ मात्र जरी होय अभिमान, मेरू तो समान बार देवा. देवाला काही सोसतं पण अहंकार सोबत सोसत नाही, अहंकार सहन होत नाही. तीळ मात्र जरी होय अभिमान, मेरू तो समान बार देवा. ज्ञानोबा म्हणतायत तुला मी वचन देतो, तुम्हाला मी शब्द देतो, तुम्हाला देव 100% भेटेल. फक्त काय करा, तुमच्या हृदयात राम उभा आहे, त्याच्या बाजूला अहंकार उभा आहे, एवढा अहंकार घाला. हा अहंकार गेला की तुम्हीच देव आहेत. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. जोपर्यंत अहंकार जात नाही तोपर्यंत तुम्ही संत आणि देव बनत नाही, तुम्ही मनुष्यच राहता. जसं सोन्यातला बट्टा जाळायचा आहे, सोनं जाळात घाला, बट्टा जळेल, खाली शुद्ध सोनं राहिलं. तुम्हाला देव बनायचंय तर देवाच्या बाजूला अहंकार आहे हृदयात, हा अहंकार जाळा रामनामानं. अहंकार गेला की खाली फक्त शुद्ध राम उरतो, तुम्ही राम बनता. वेगळा राम प्राप्त करण्याची गरज नाही, तुम्ही राम असता, तुम्ही देव असता, तुम्ही संत असता. तर आयुष्यभर आम्हाला भक्तीमध्ये एकच करायचं की अहंकार जाळायचा आहे. ते अहंकाराला घालायचंय, अहंकारला जाळायचं. यासाठी ज्ञानोबा आजच्या उभीत एक युक्ती सांगतात. म्हणून थोरपण परा सांडीजे, येत उत्पत्ती आघवी विसरीजे, जय जगा धाकुटे होईजे, ते जवळीक माझी. जोपर्यंत तुम्ही अहंकार घालत नाही तोपर्यंत तुम्हाला देव पण येत नाही. मग हा अहंकार घालायचा कसा, यासाठी ज्ञानोबा या ओळीत युक्ती सांगतात. जय जगा धाकुटे होईजे, ते जवळीक माझी. मी तुमच्या जवळच आहे म्हणले, मी तुमच्या खिशात आहे, मी तुमच्या खिशात आहे. फक्त एक काम करा, तुमच्या हृदयातला अहंकार घाला. आणि तो कशाने घालायचा आहे ज्ञानोबा म्हणतात. तुम्हाला युक्ती सांगतो कशाने घालायचा. जय जगा धाकुटे होईजे, ते जवळीक माझी. अहंकार कशाने जातो, जगा पुढं धाकट व्हा, जगा पुढं नम्र व्हा. लहानपण देगा देवा मुंगी, काय तुका म्हणायचं मग, लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. महापुरे झाडे जाती तेथे लोहाळे वाचते. हो, ते नाही लागत इथं. तुम्हाला अहंकार घालवायचा ना, जगापुढं नम्र व्हा, जगापुढं धाकट व्हा. अर्जुनाला भगवान कृष्णानं गीतेच्या शेवटच्या अध्यायात एक युक्ती सांगितली की अर्जुना तुला देव बनायचं ना. गीतेच्या साराच्या सारात बोलतायत. अर्जुनाला भगवंताने 17 अध्याय सांगितले. नीट समजा म्हणून त्या 17चं सार काढलं, 18वा तयार केला. तो 18वा नीट कळावा म्हणून त्या 18व्याचं सार काढलं. आणि या साराच्या सारात शेवटच्या 100-200 ओव्यात भगवान अर्जुनाला बोलतायत. ज्ञानोबा लिहितात. इथं ज्ञानोबाची लेखणी थोडी उंचावली. ज्ञानोबा कुठेच ज्ञानेश्वरीत रागात आले नाही. तुकोबराय ठिकठिकाणी रागात येतात अभंग लिहिताना, ज्ञानोबा कधीच रागात आले नाही. ज्ञानोबाची लेखणी मवाळ आणि रसाळ चलते, शांतपणे चलते. एक ठिकाणी थोडस ज्ञानोबा थोडं वर चढलेत, क्रोधात आलेत आणि रागावलेत अर्जुनावर. अर्जुनाला बोलतायत, अर्जुना हे एक एक शिकवू काही. आपलं लहान लेकरू आहे, त्याला आपण गणित शिकवतोय आणि गणित शिकवताना आपण 10 बार समजावून सांगतो पण त्याला कळत नाही, ते डोक्यात घेत नाही. मास्तर किंवा बाप म्हणतो, अरे गदाड्या तुला किती बार सांगू, 30 गोष्ट किती बार सांगू, ध्यानात धर ना. ज्ञानोबा थोडेसे चिडले तिथं या ओवीत. अर्जुनाला म्हणतात
हे एक एक शिकवू काही? अरे अर्जुना, सगळी गीता 10 बार समजून सांगितली, पुन्हा पुन्हा साराचं सार किती बार सांगितली, डोक्यात घे ना. गीता का कळत नाही तुला? देव रागावलेत. हे एक एक शिकवू काही, परी सेवके आपल्या ठाई, उरोनी येर सर्व ही मी सेवे करी. ज्ञानोबा आहे यावेळी ज्ञानोबा अर्जुनाला बोलतायत की अर्जुना, या जगाचे 2 भाग कर. या जगाचे 2 भाग कर. त्यातला एक भाग तू हो आणि एक भाग उरलेला जगत परमात्मा समज. हा बारकावा लक्षात घ्या. हे एक एक शिकवू काही, परी सेवके आपल्या ठाई, उरोनी येर सर्व ही मी सेवे करी. अर्जुना, या जगाचे 2 भाग कर. त्यातला एक भाग तू हो आणि उरलेला दुसरा भाग देव समज. हे जग आहे, जगाचे 2 भाग केले. समजा मी आहे, जगाचे 2 भाग केले. एक भाग मी झालो, उरलेला भाग हे जगत आहे, या जगताला देव समज. आणि या जगाला देव समजून शरण जा. तर जगाला देव समजून जर शरण गेलास, जगापुढे नम्र झालास, धाकटा झालास, तर काय फायदा होईल? ज्ञानोबा पुढच्या वेळीत बोलतायत, ऐसेनी माते भजता सर्व मी होता अहंता, निशेष जावनी तत्वता मीची होसे. अर्जुना, या जगाला देव समजून शरण गेलास, जगापुढे धाकटा झाला, नम्र झाला, तर तुझा अहंकार गळून पडेल. आणि अहंकार गळाला रे गळाला की तात्काळ तू देव होशील. तुकोबाराने शब्द दिला, अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. नमिता मान अभिमान गळाले, म्हणून अवचिता ते मीची झाले. तुम्ही तात्काळ देव बनता कधी? तुमचा अहंकार गेला की. आणि अहंकार कशाने जातो? नमिता मान अभिमान गळाले. जगाला देव समजून नमन केलं की मान अभिमान गळाला, अहंकार गळाला, तुम्ही तात्काळ देव झाले. अर्जुना, या जगाचे 2 भाग कर. त्यातला एक भाग तू हो, उरलेला भाग देव समज आणि जगाला देव समजून शरण जा. जगापुढे नम्र हो, जगापुढे धाकटा हो. फायदा काय? तुझा अहंकार गळेल. अहंकार गळाला की तू देव होशील. ही युक्ती सांगितली. पुढच्या वेळी ज्ञानोबा बोलतायत की एकदा अहंकार गळाला की पुढे काय फायदा होईल? ज्ञानोबा बोलतायत, ते तर जाऊन या भूत द्वेषू सर्वत्र नमवय नम मीची एकू, मग आश्रय अत्यंतिकू लहासी तू माझा. बघा ज्ञानोबा काय म्हणतात, जगाचे 2 भाग कर. त्यातला एक तू हो, उरलेला देव समज. त्यांच्यापुढे धाकटा हो, नम्र हो, देव समजून जगाला शरण जा. काय होईल? तुझा अहंकार गळेल. अहंकार गळाल्यावर काय होईल? तू जगाचा द्वेष करणार नाहीस. ते तर जाऊन या भूत द्वेषू सर्वत्र नमवय नम मीची एकू, मग आश्रय अत्यंतिकू लहासी तू माझा. तुमचा अहंकार गळाला की तुम्ही जगाचा, प्राणी मात्राचा द्वेष करायचं सोडून देता. मला सांगा, या जगात आम्हाला कोण नाचवतं? या जगात आम्हाला कोण नाचवतं? माझ्याकडे बघा, जगात आम्हाला कोण नाचवतं? तो आहे अहंकार. आता बघा, माझं इकडे बघा, माझं प्रवचन संपलं. संपल्यानंतर मी काय बोलतोय की माणसाचा अहंकार जिवंत आहे तोपर्यंत हा अहंकार माणसाला नाचवतो सर्वत्र. मी 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 माझं, मी माझं, मी माझं ठ्याठ्या करत असतं मनुष्य. एक शब्दही खाली पडू देत नाही. तुम्हाला अहंकार विषय भोगायला होतो आणि तुम्ही संसार बंधनात कसे अडकता. तुमचा मोक्ष आणि देव का दुरावतो? अहंकार जात नाही तोपर्यंत तुम्ही देव होत नाहीत. अहंकार आहे तोपर्यंत तुम्ही संसारात बांधलेले असतात. हा अहंकार संसारात कसा बांधतो? आता उदाहरणार्थ माझं प्रवचन संपलं आणि प्रवचन संपलं की तुमच्यापैकी 10-5 लोक माझ्याकडे आले आणि माझी तोंड भरून स्तुती करू लागले की डॉक्टर साहेब, मोठे साहेब, तुम्ही फार छान बोलले वा ज्ञानेश्वरीवर, आम्हाला फार प्रवचन आवडलं, तुम्ही फार सुंदर बोललात ज्ञानेश्वरीवर. मला गुदगुल्या होतील. माणसाला स्तुती प्रिय असते. स्तुती किती प्रिय असते? स्तुती ऐकायला मेलेला मनुष्य उठेल, स्तुती ऐकेल आणि पुन्हा मरेल. माणसाला वाटतं आपली कुणी तारीफ करावं, मला कुणी चांगलं म्हणावं. आपल्याला कुणी चांगलं म्हणणं म्हणजे स्तुती करणं. तुमच्यापैकी 10-5 लोक माझ्याकडे आले आणि मला म्हणाले, डॉक्टर साहेब, तुमचं मोठे साहेब प्रवचन फार छान झालं बाबा. ज्यांनी माझी स्तुती केली मला त्याच्याबद्दल रागद्वेष, राग म्हणजे प्रेम, प्रीती निर्माण होईल, गोडवा निर्माण होईल. राग हा शब्द आपण दैनंदिन व्यवहारात क्रोध किंवा मारामारीसाठी घेतो, तो राग नाही. शास्त्रात राग या शब्दाचा अर्थ होतो प्रेम. तुम्ही माझी स्तुती केली आहे की डॉक्टर मोठे साहेब तुमचं प्रवचन छान झालं,
मला स्तुती करणाऱ्याबद्दल राग निर्माण होईल, प्रेम निर्माण होईल. मी त्याच्या गळ्यात हात टाकेल. मी म्हणेन, मामा तुम्ही कुठले? मी इथलाच लिंबाणवीचा. काय करता? शेती करतो. किती झाला कापूस? झाला 50 क्विंटल. मुलंबाळ किती आहेत? 2-3. तुम्ही माझी स्तुती केली, मला तुमच्याबद्दल राग अर्थात प्रेम निर्माण झालं. मी तुमच्या गळ्यात हात टाकला, चौकशी केली. प्रसंगाला मी तुम्हाला हॉटेलमध्ये नेऊन चहा पाजेल. तुम्हाला मी सांगेल की बीडला माझा दवाखाना डोळ्याचा आदर्श करायला या, तुमचे डोळे तपासू. तुम्ही जर माझ्याकडे आले तर मी तुमचे डोळे फुकट तपासेल, ऑपरेशनमध्ये काही सूट देईल. मी काय केलं? सत्कर्म केलं. सत्कर्मातून पुण्याचा जन्म होतो. आता एखादं उपटसूळ असते, ते आलं माझ्याकडे, मला म्हणलं काय डॉक्टर साहेब याय ना जाय ना टिंब टिंब, हे काय तुमचा धंदा आहे का हो? ते आपले डोळे तपासा ना, डॉक्टर किस करा ना, इकडे कशाला नादायला लागले? हे काय तुमचं काम आहे का? तुम्हाला काही येत नाही म्हणले, तुमचं प्रवचन काही धड झालं नाही म्हणले, पुढच्या वर्षी आम्ही तुम्हाला लिंबारीला बोलवणार नाही म्हणले. असं बोललं मला. त्यांनी माझी निंदा केली. मी म्हणाल आत अहंकार एक सुप्त अवस्थेत दडलेला असतो. ते माझ्याकडे आले, त्यांनी माझी निंदा केली आहे. तुम्हाला काही आलं नाही, प्रवचन चांगलं झालं नाही म्हणला, माझ्या कुच्च्या केल्या. हृदयात अहंकार सुप्त अवस्थेत दडलेला असतो. तो अहंकारातून डुसणी मारतो, आतून कोपरखिळी मारतो. डुसणी आपला गावरान शब्द, तो आतून डुसणी मारतो. तो म्हणतो डॉक्टर मोठे भाग, तो तुझी निंदा करायला, तुझ्या कुच्च्या करायला लागलाय. तो अहंकार मला आतून जागा करतो. आणि ज्यांनी माझी निंदा केली, मला तात्काळ त्याच्याबद्दल द्वेष निर्माण होतो. माझी तळपायाची आग मस्तकाला जाते. मस्तकात तिडीक उठते की का रे बडव्या, सगळ्याला आवडलं आणि तुला एकट्यालाच नाही आवडलं, माझ्या कुच्च्या करायला लागला. मला त्याच्याबद्दल द्वेष निर्माण होतो. द्वेषातून क्रोध निर्माण होतो. क्रोधातून सारासार विचार नाहीसा होतो. सारासार विचार नाहीसा झाला की बुद्धी भ्रष्ट होते. आणि जेव्हा बुद्धी भ्रष्ट होते तेव्हा मनुष्य समोरच्या निंदा करणाऱ्याबद्दल बरोबर गलिच्छ वर्तन करतो. मी त्याला 2-4 शिव्या देईल, हाणामारी करील, एखादा ठोका टाकील. माझ्याकडून गैरवर्तन घडलं. गैरवर्तनातून पापाचा जन्म. आता बघा, एक मनुष्य आलाय, माझं प्रवचन चांगलं झालं म्हणलंय, माझी स्तुती केली. स्तुतीतून राग म्हणजे प्रेम, रागातून सदवर्तन, सदवर्तनातून पुण्य. एक मनुष्य आला आणि त्यांनी माझी निंदा केली. निंदा कानावर पडली रे पडली की आतून अहंकार ढुसणी मारतो. बाग तुझी निंदा केली. मी पेटून उठतो. निंदेतून क्रोध, क्रोधातून गलिच्छ वर्तन, गलिच्छ वर्तनातून पाप. आणि जीवनात पुण्य आणि पापाची निर्मिती झाली रे झाली की ते पुण्य आणि पाप तुम्हाला भोगूनच पार पाडावं लागतं. तुम्ही संसार बंधनात अडकतात, कारण पुण्य पाप फेडावंच लागतं. आणि म्हणून ज्ञानोबा बोलले की आगा कर्मे जे उरावे ते ती सुखदुःखी फळावे आणि तया ते भोगावया यावे देहा एका. मुंगीच्या पाय इतकं जरी पुण्य आणि पाप शिल्लक राहिलं तर ते भोगण्यासाठी पुन्हा पुन्हा जन्म धरावे लागतात. 84 लक्ष योनीमध्ये अडकावं लागतं. आणि म्हणून हा अहंकार काय करतो? तुम्हाला विषय भोगायला लावतो, स्तुती आणि निंदा भोगायला लावतो, पुण्य आणि पापाची निर्मिती करतो. पुण्य आणि पाप संसारात बांधतं, कारण ते फेडावंच लागतं. आणि तुम्ही पुन्हा पुन्हा 84 लक्ष योनीत अडकत राहतात. आणि म्हणून जोपर्यंत अहंकार जिवंत आहे तोपर्यंत सुटका नाही, मोक्ष नाही. अहंकार तुम्हाला संसारात बांधणारच. अहंकार विषय भोगायला होईल. विषय भोगातून रागद्वेष, रागद्वेषातून पुण्यपाप, पुण्यपापातून संसार बंधन. का पुण्यपाप भोगवूनच फेडावं लागतं. आगा कर्मे जे उरावे तीही सुख दुःखी फळावे आणि तया ते भोगावया यावे देहा एक. भोगावंच लागतं. आणि म्हणून इथे ज्ञानोबा एक युक्ती सांगतायत की अहंकार तुम्हाला संसारात बांधतो, पाप पुण्याची निर्मिती करतो, विषय भोगायला लावून. या अहंकाराला मारा. तुम्ही देवाच्या प्राप्तीला निघलाय तर तुमची वाटमारी करणारा पहिला शत्रू जर कोण असेल तर तो अहंकार आहे. ज्ञानोबा बोले ते तर अडवावया आले, दोषवैरी धोपटिले तया माझी पहिले देह अहंकार. आपण देवाच्या दिशेने निघालो तर आपली वाटमारी करायला जर पहिल्यांदा कोण येत असेल तर अहंकार. या सृष्टीमध्ये जेवढे विकार आहेत ते सगळे अहंकाराच्या पोटी जन्म घेतात आणि अहंकार यांचं पालन पोषण करतो. म्हणून अहंकार आम्हाला देवापर्यंत जाऊ देत नाही. का? आमच्यात तो विकार निर्माण करतो, पाप पुण्याची निर्मिती करतो आणि पाप पुण्य भोगूनच पार पाडावं लागतं. आणि म्हणून ज्ञानोबा युक्ती सांगतायत की जे जगा धाकुटे होईजे ते जवळ एक माझे. अहंकार आडवा येतो ना, तुम्ही संसारात का बांधलेत? अहंकारामुळे. मग अहंकार आडवा येतो ना, याला मारा म्हणले, याला ठेचा. कसं ठेचायचं? जगा धाकुटे होईजे ते जवळ एक माझे. जगापुढे धाकटं व्हा, जगापुढे नम्र व्हा.
जगाला देव समजून शरण जा. तुम्ही देव बनाल. अहंकार गळेल आणि तुम्ही देव बनाल. मला सांगा, आता नाहीये पण जुन्या काळी खडे मीठ होतं आपल्याकडं. आता ते बारीक मीठ आलंय पुण्यातलं. जुन्या काळी माता मावल्या चपात्या करायच्या. कधीतरी चपात्या व्हायच्या सणावाराला. चपाती खायलाच मिळायची नाही. आपण गहू पिकवायचं पण चपाती खायला मिळायची नाही. भाकरी ज्वारीच्या आणि बाजरीच्या चपात्याच मिळायच्या नाही. आता रोज चपात्या झाल्यात. कटाळाला चपात्या खाऊ खाऊ. कुणाच्या घरी चपाती? पहिलं ज्याच्या घरी चपाती व्हायची तो सगळ्यात श्रीमंत. ज्याच्या घरी स्टीलचे भांडे तो सगळ्यात श्रीमंत. आता कोणाच्या घरी स्टील झाले, कोणाच्या घरी चपाती झाली. जुन्या काळात चपाती करायची तर बाई काटोट्यात पाणी घ्यायची आणि त्याच्यात खडे मीठ टाकायची. बरोबर आहे? चपाती करताना मीठ टाकतात ना. हा, ते मीठ पाण्यात विरघळतं का तसंच राहतं? पाण्यात मीठ टाकलं, पाण्यात मीठ टाकलं, मीठ विरघळतं ना. कशामुळे विरघळतं? का विरघळतं बरं? पाण्यात साखर टाकली, साखर विरघळते. का विरघळते? का साखरेचा जन्मच पाण्यापासून झालाय. मिठाचा जन्मच पाण्यापासून झालाय. मिठाचा जन्म कशापासून आहे? समुद्रापासून. समुद्र पाणी. आणि म्हणून मीठ हे पाण्यापासून निघाले. आणि ज्यावेळेस ते पाण्याला शरण जाईल त्यावेळेस त्या मिठाचं पाणी बनतं. तसं हे जगत परमात्म्यापासून निघाले. आणि या जगताला परमात्मा समजून जर आम्ही शरण गेलो तर आमचा अहंकार गळतो आणि आम्हीच परमात्मा बनतो. हा मुद्दा लक्षात घ्या. ज्ञानोबा बोलतात, तैसे स्वलाभ लाभलेपणे मन मनपणाही धरून येणे, जैसे शिवतले लवणे आपुले नीच. लवण म्हणजे मीठ. मीठ हे पाण्यापासून निघाले. मीठ हे पाण्याला शरण गेलं तर मिठाचं पाणीच होतं. तसं जगत हे परमात्म्यापासून निघाले. आणि या जगताला, या चराचराला आम्ही परमात्मा म्हणून शरण गेलो तर आमचा अहंकार गळतो आणि आम्हीच परमात्मा बनतो. वेगळा परमात्मा प्राप्त करायचा नसतो. ते चालते ज्ञानाचे बिंब. आणि म्हणून अहंकार जर गाळायचा, अहंकार मारायचा तर जगताला देव समजून शरण जा. जगापुढं धाकटं व्हा, जगापुढं नम्र व्हा, जगापुढं लहान व्हा, जगात देव पहा. जगाला देव समजून शरण गेलं की ज्ञानोबाने शब्द दिला, नमिता मान अभिमान गळाले. म्हणून अवचिता ते मी झाले. मी झाले म्हणजे देव झाले. तो देव होतो कोण? नमिता मान अभिमान गळाले. जगाला देव समजलं की तुमचा अभिमान अहंकार गळतो आणि तुम्ही देव बनता. आणि म्हणून जग आणि देव यांचे दोन तुकडे करू नका. वेटेवर उभा असलेला विठ्ठल ही विठ्ठलच आणि रांगेत दर्शनाला उभी असलेली माणसं ही विठ्ठलच असं समजून ज्याचं भजन आहे त्यालाच विठ्ठल भेटतो. नाही तर तुम्ही 100 वाऱ्या करा, मरुस्तर वाऱ्या करा, विठ्ठलाचं नखही पाहायला मिळणार नाही. विठ्ठलाने तुम्हाला बांधलंय. तैसे जगा परोते सारोनी पाहिजे माते, तैसा नव्हे उकिते आगवाची मी. देव कसा आहे? तैसे जगा परोते सारोनी पाहिजे माते. जगातून मला वेगळं सरकवू नका. जग हाच देव. जगातून देव वेगळा सरकवला की देव दुरावला. जग हाच देव. म्हणून विटेवर उभा असलेला विठ्ठल ही विठ्ठलच आणि रांगेत दर्शनाला उभी असलेली माणसं ही विठ्ठलच असं समजून ज्याचं भजन आहे त्यालाच विठ्ठल भेटतो. इतराला विठ्ठल भेटत नाही. आणि म्हणून तुम्हाला वाटत असेल की देवाची कृपा व्हावी, आपला परमार्थ सफल व्हावा, देव आम्हाला भेटावा, तर ज्ञानोबा सोपी युक्ती सांगतात की बाबा काही करू नको. काय कर? जय जगा धाकुटे होईजे ते जवळीक माझी. मी तुझ्या जवळ आहे, तुझ्या खिशात आहे. देव बोलते मी तुझ्या खिशात आहे. आपण खिशात नोटा ठेवतो ना, ते आपल्या जवळ असतात ना, त्या नोटासारखा मी तुझ्या खिशात आहे म्हणले. देव म्हणतो मी तुझ्या खिशात आहे. फक्त एक कर, जगापुढे धाकटं हो, जगापुढे नम्र हो, जगाला देव समजून शरण जा. त्याने काय होईल? तुझा अभिमान गळेल, अहंकार गळेल. अहंकार गेला की तूच देव आहे, अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. आणि म्हणून आयुष्यभर आम्हाला करायचं काय? तर रामनामाच्या साधनेने अहंकार मारायचा आहे, अहंकार जाळायचा आहे. अन्यथा ज्ञानोबा बोलले, पै तोंड भरो का विचारा, चित्ती हंते ठावो, जिवे सकळ शास्त्राचा सरावो, ऐसे ने कोडी एक जन्म जाओ, परी न पविजे माते. पै तोंड भरो का विचारा आणि अंतकरणी विषयाशी थारा, तरी ना तुडे धनुधरा त्रिशुद्ध मी. चित्ती अंते ठावो, जिवे सकळ शास्त्राचा सरावो.
सगळं शास्त्र तोड पाठे, ज्ञानेश्वरी पाठे, गाथा पाठे. ज्ञानोबा काय बोलतायत? चित्ती अंते ठावो, जिवे सकळ शास्त्राचा सराव. जिभेला सगळं शास्त्र तोड पाठे, गाथा पाठे, ज्ञानेश्वरी पाठे, वाऱ्या करतोय, पंढरपूरला जातोय, हरिपाठ म्हणतोय, कीर्तन प्रवचन करतोय, पण चित्तात अहंकार साठवून ठेवलाय. चित्ती अंते ठावो, तुला देव भेटणार नाही म्हणले. तुला सगळं पाठे, तुला सगळं येतंय, पण अहंकार धरून ठेवलाय हृदयात. तुला मी भेटणार नाही, तो अहंकार टाक तरच मी भेटेल. तोंड भरो का विचारा आणि अंतकरणी विषयाशी थारा. विषयाने अहंकार टाका. म्हणून परमार्थ म्हणजे दुसरं तिसरं काही नसून नको ते घालवणं म्हणजे परमार्थ, आणि नको ते आहे अहंकार आणि विषय वाचणं. एवढंच आम्हाला घालायचं. आणि म्हणून परमार्थ करताना ज्ञानोबारायांनी अर्थात पांडुरंगाने भगवान कृष्णाला 3 ठिकाणी शपथा खाल्ल्यात. विषय बारकाईने आहे का? 3 ठिकाणी ज्ञानेश्वरीमध्ये शपथा खाल्ल्यात. देवाने शपथा खाल्ल्यात की मी शपथ खाऊन सांगतो तुम्हाला नक्की भेटेल. या 3 गोष्टी करा, मी तुम्हाला नक्की भेटेल. पहिली गोष्ट सांगितली, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपल्या हातून जे जे कर्म घडेल ते कर्म देवाची पूजा म्हणून करा. आलं लक्षात? हाताचे करणे का पायाचे चालणे ते होय मज कारणे ऐसे करी. इकडचा तांब्या इकडे करायचा असेल तर देवाच्या सेवेच्या प्रित्यर्थ करा. आपल्या प्रत्येक क्रियेचा संबंध देवाशी जोडा. सकाळी माता माऊली आपल्या घराचं अंगण झाडतात, त्यांनी मनात ही भावना ठेवावी, मी माझ्या घराचं अंगण झाडत नाही, मी पांडुरंगाच्या मंदिराचं अंगण झाडते. तुम्ही सकाळी लहान मुलाला स्नान घालता, मनात ही भावना ठेवा, मी माझ्या मुलाला स्नान घालत नाही, मी बाळकृष्णाला स्नान घालते. ही भावना मनात ठेवा. तुम्ही स्वयंपाक करता, तुम्ही अशी मनात भावना ठेवू नका माझ्या नवऱ्याला मुलाला स्वयंपाक करते, ही भावना नको, मी प्रत्यक्ष नारायणाला स्वयंपाक करते, ही भावना ठेवा. तुमची चूलही यज्ञ बनेल, चूलही यज्ञ बनेल. एखादा भिकारी दारात आला, मी प्रत्यक्ष पांडुरंगाला दान करते, ही भावना मनात ठेवा. मी डॉक्टर आहे, मी मनात भावना ठेवावी, तुम्ही माझ्याकडे डोळे तपासायला आले, मी भावना ठेवावी, मी प्रत्यक्ष पांडुरंगाला तपासतोय, मी पांडुरंगाचं ऑपरेशन करतोय. आपल्या प्रत्येक क्रियेचा संबंध भगवंताशी जोडा. तुम्ही शेतकरी बैलाला वैरण काढी करता, मनात ही भावना ठेवा, मी पांडुरंगाला पाणी पाजतोय, पांडुरंगाला वैरण टाकतोय. एखाद्या ऑफिसमध्ये एखाद्या साहेबाकडे माणूस गेला, प्रत्यक्ष कृष्ण परमात्मा माझ्याकडे आला, ही भावना ठेवा. एखाद्या दुकानदाराकडे गिराईक गेलं, प्रत्यक्ष कृष्ण परमात्मा पांडुरंग माझ्या दुकानात सामान घ्यायला आला, ही भावना मनात ठेवा. आपल्या प्रत्येक क्रियेचा संबंध भगवंताशी जोडा. आकाश आणि पोकळी याचं जसं अतूट नातं असतंय, पोकळी म्हणले की वायू शिरलाच, तसं आपल्या प्रत्येक क्रियेचा संबंध भगवंताशी जोडा. प्रत्येक कर्म देवाची पूजा म्हणून करा. मी शपथ खातो म्हणले तुम्हाला नक्की सापडेल. मी होई म्हणून दाखवतो. ज्ञानाबाईने काय शपथ खाल्ली देवाने? जया जे विहित ते ईश्वराचे मनोगत, म्हणून केली आणि भ्रांत सापडेची तो. मी शपथ घेऊन सांगतो म्हणले, शंका घेऊ नका, मी तुम्हाला नक्की सापडेल. मला शोधू नका, मी शोधत येईल. काय करा? सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपलं प्रत्येक कर्म देवाची पूजा म्हणून करा. मी तुम्हाला नक्की सापडेल. आता आम्ही 50% लोक कर्मच करीत नाहीत, ऐत खाऊत. आम्ही 50% माणसं कामच करीत नाहीत, 50% करतात ते लबाडीने करतात, लोकांचे मुंडके मोडतात, लोकांना फसवतात. देवानं शपथ घेऊन सांगितलंय की आपलं प्रत्येक कर्म देवाची पूजा म्हणून करा. मी शपथ घेऊन सांगतो तुम्हाला नक्की भेटेल. मग मला सांगा, आपल्यापैकी प्रत्येक जण आपलं कर्म देवाची पूजा म्हणून करता का? नाही करत. 50% माणसं कर्मच करत नाहीत, 50% करतात ते लबाडीने करतात, एकमेकाला फसवतात, लबाड वागतात, खोटं वागतात, करप्शन करतात, भ्रष्टाचार करतात. देव कसा भेटेल? आपलं कर्म देवाची पूजा म्हणून करा. ज्याच्यासाठी तुम्ही कर्म करता त्याला देव समजा. देव म्हणतो मी तुला नक्की भेटेल. तुम्ही माझ्याकडे डोळे तपासायला आले, माझी ही भावना असावी की मी तुम्हाला तपासित नाही, मी पांडुरंगाला तपासतोय. मी तुम्हाला कवडीचे फसू नये, योग्य तो मोबदला घ्यावा आणि तुम्हाला देव समजून मी तुम्हाला औषध पाणी द्यावं, ही देवाची पूजा ठरते. देव सांगतोय कर्म जर माझी पूजा म्हणून केलंस तर मी तुला नक्की भेट देईल. पण आम्ही कर्म देवाची पूजा म्हणून करत नाही, कर्मच करत नाहीत, केले तर लबाडीने करतो, समोरच्याला फसवतो, म्हणून देव भेटत नाही. अन्यथा देवाने शपथ खाल्ली, प्रत्येक कर्म माझी पूजा म्हणून करा, मी तुम्हाला नक्की भेटेल. मी शपथ घेऊन सांगतो, जया जे विहित ते ईश्वराचे मनोगत, म्हणून केली आणि भ्रांत सापडेची तो. एक शपथ. दुसरी शपथ
की उदयिली आकाशी रवीची रवी ते प्रकाशी, हे नाम व्यक्ती तशी ब्रह्मा करी. आबाळात सूर्य उगवलाय, त्याला पाण्यासाठी काय बॅटरी लागते का? सकाळी सूर्य उगवलाय, 8-9 वाजले, तुम्ही म्हणले चला बरं सूर्य उगवलाय मला बघायचंय, तुम्ही बॅटरी घेऊन सूर्य बघता का? कशाने दिसतो? उदयली आकाशी रवीची रवी ते प्रकाशी. आबाळात सूर्य उगवला हे सूर्याच्या प्रकाशानंच दिसतं. तसं देवाच्या नावानंच देव प्रकट होतो. दरबाराची उभी आहे का? उदयली आकाशी रवीची रवी ते प्रकाशी, हे नाम व्यक्ती तशी ब्रह्मा करी. ब्रह्म म्हणजे देव, पांडुरंग. सूर्याच्या प्रकाशानं सूर्य दिसतो, तसं देवाच्या निरंतर नामानच देव दिसतो, निरंतर नामानच देव भेटतो. पण आम्ही निरंतर नाम घेत नाहीत म्हणून देव भेटत नाही. नसता त्यांनी शपथ काढली, तुम्ही माझं अखंड नामस्मरण करा. हरिपाठात का म्हणले? नित्य सत्य अमित हरिपाठ जैसे. कसं असं म्हणले? माझं नाम अखंड चिंतन विठोबाची. रिकामा अर्ध घडी राहू नको. इथं उठताना गुडघा दुखला तरच विठ्ठला. म्हातारी किंवा म्हातारा उठायला लागला आणि कडकड कडकड गुडघा मोडला उठताना, विठ्ठला. नाही तर विठ्ठला चिंतेची वर्षणगंती भेट नाही. उठताना गुडघा दुखला तरच विठ्ठला. शिंक आली तरच राम, नाही तर रामाची आमची सालोनगंती भेट नाही. शिंक आल्यावर राम म्हणले चांगलं, राम तोंडात आला आनंद आहे. शिंक आल्यावर राम म्हणणं वाईट नाही, आनंद आहे, चांगलं आहे. पण दुसऱ्यांदा राम मानायचं तर दुसऱ्या शिंकेची वाट पाहतो, हे त्यातलं वाईट आहे. आता पुन्हा राम म्हणायचं ना, मग कवा शिंक येते, कवा शिंक येते, नाकात काडी घाल, कापसाची वात घाल, शिंक आली कीच राम. पहिल्या शिंकेला राम म्हणले आनंद आहे, आता दुसऱ्यांदा राम म्हणायचं तर दुसऱ्या शिंकेची वाट पाहता, हे त्यातलं वाईट आहे. ही हंगामी भक्ती नकोय बेलापूर सारखी. 6 महिने कोयता हाणायचा, 6 महिने इकडून मजा करायची, तसं नाहीये. देवाला अखंड सेवा हवी, रिकामा अर्ध गडी राहू नको. एवढ्या करताच हरिपाठाच्या शेवटी कानपिचका काढल्यात ज्ञानोबाने. सुरुवातीला घुलवलंय, देवाचे द्वारी उभा क्षणभरी गडीवर या म्हणले. आई मुलाला घुलवते, तुला चॉकलेट देते, तेल आण जाऊन दुकानातून. घुलवलंय ज्ञानोबाने, घुलवलंय. देवाचे द्वारी उभा क्षणभरी या म्हणले, पण शेवटी बांधलंय. रिकामा अर्ध गाडी राहू नको, निरंतर भगवंताचं नाम घे. कारण नाम थांबलं की विकार पेटून उठतात. नाम आहे तेव्हा तुमच्या सत्वगुण तेवत असतो, आणि नाम थांबलं की रज आणि तमगुण पेटून उठतात आणि तुम्हाला खाली वाटतात, पतन करतात. पापाची निर्मिती होते आणि पाप भोगण्यासाठी पुन्हा जन्म धरावा लागतो. म्हणून ज्ञानोबा बोलले की सत्वाचेनी अंग लगे श्रद्धा मोक्ष फळा रिगे, तिथं रजतम उगे कापा राहते. जेव्हा तुम्ही देवाचं नाव घेता, रामराम म्हणता, तेव्हा सत्वगुण उफाळून येतो. आणि सत्वगुण हा सज्जन असतो, तुमच्या हातून सत्कर्म घडतात, पुण्यकर्म घडतात. मुखात देवाचं नाव, सत्वगुण पेटून उठतो, हातून सत्कर्म घडतात. देवाचं नाव थांबलं, रजाने तमगुण पेटून उठतात, सत्वगुण खाली खचतो. आणि रजाने तम विकारी असतात, ते तुमच्याकडून पाप करून घेतात आणि पतन करतात, पुन्हा जन्म मरण्याच्या फेऱ्यात अडकवतात. का? पाप हे बघूनच पार पाडावं लागतं. म्हणून नाम हे निरंतर हवंय, अखंड हवंय. आम्ही अखंड नाम घेत नाहीत म्हणून देव आम्हाला भेटत नाही. अन्यथा देवाने शपथ खाल्ली, मी तुम्हाला भेट देईल, माझं निरंतर नाम घ्या. पहिली गोष्ट काय सांगितली? सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपलं कर्म देवाची पूजा म्हणून करा. दुसरी गोष्ट सांगितली की अखंड माझं नामचिंतन करा. आणि तिसरी गोष्टी म्हणजे आजची ओवी, जय जगात हा कुठे होई जय ते जवळीक माझी. जगापुढे धाकट व्हा, जगापुढे नम्र व्हा, जगाला देव समजून शरण जा, मी तुम्हाला भेटेल. आता तुम्ही जगाला देव समजून शरण जाता का? अहो एवढे कुऱ्याचे माणसं असतो आपण, एवढे कुऱ्याचे माणसं असतो. शेताहून भांडणं, बांधाहून भांडणं, शिवळाहून भांडणं, बैलगाडीहून भांडणं, एसटीत भरता गप्पासा एसटीत भांडणं. लक्षात घ्या, जगतात देव पहा, जगाला देव समजून शरण जा. आम्ही एकमेकाचा द्वेष करतो, मत्सर करतो, एकमेकाला फसवतो, हाणतो, मारतो, चिवीगाळ करतो. मला सांगा, माझी ज्या वेळेस भावना आहे की तुम्ही समोर बसलेले श्रोते हे प्रत्यक्ष पांडुरंग आहेत, आणि पांडुरंग आहेत असं समजून मी तुम्हाला शरण आलो, तर तुम्ही एखादी चूक केली तर मी तुमच्यावर रागवेल का? मला तुमचा द्वेष होईल का? नाही म्हणा. कारण मी खून गाठ बांधली की तुम्ही पांडुरंग आहात. ज्ञानोबा हेच सांगतात, जे जगात हा कुठे, जगाला धाकट व्हा म्हणजे जगात देव पहा, जगापुढे नम्र व्हा, जगाला देव समजून शरण जा.
देव समजून शरण गेले की अहंकार गळतो, आणि अहंकार गळाला की तुम्ही माझ्याशी वाईट वागले तरी मला राग येत नाही, कारण तुम्हाला रागात आणतो कोण? अहंकार आणतो. नाथ महाराज वेशीमध्ये बसलेत, पठाण 108 वेळा पान खाऊन थुकला, नाथाला क्रोध आला नाही का? अहंकार मेला होता. तुकोबारायला मंबाजीबाने काठीने मारलं, तुकोबारायला राग आला नाही, उलट तेलाची वाटी घेऊन गेले चोळायला त्याच्या हात, का? अहंकार मेला होता. अपकार करणाऱ्यावर उपकार करतो तो संत असतो. तुम्ही जगताला देव म्हणून शरण गेले की तुमचा अहंकार मरतो, आणि अहंकार मेला की समोरच्याने त्रास दिला तरी तुम्हाला राग येत नाही, क्रोध येत नाही. ही त्यातली भूमिका आहे. आणि म्हणून देवानं ज्ञानेश्वरी आणि गीतेमध्ये 3 गोष्टी समजावून सांगितल्यात, की 3 गोष्टी प्रामुख्याने सांगितल्यात, की मी शपथ घेऊन तुम्हाला सांगतो, वचन देतो की या 3 गोष्टी करा, मी तुम्हाला नक्की भेटेल. त्यातली पहिली गोष्ट आहे, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपलं प्रत्येक कर्म देवाची पूजा म्हणून करा. कर्माभिमान फलेच्या टाकून, अलग लक्षामध्ये, ईश्वराप्रित्यत आणि ईश्वरार्पण बुद्धीने फलत्यागयुक्त कर्म करा. याला साध्या भाषेत म्हणायचं, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपलं प्रत्येक कर्म देवाची पूजा म्हणून करा. ज्याच्यासाठी कर्म करता त्याला देव समजा, म्हणजे तुम्ही त्याला फसवणार नाही. आपलं कर्म देवाची पूजा म्हणून करा. हे कर्म करताना त्याला सातत्याने रामनामाची संगती द्या, आणि जगातील प्रत्येक प्राणी मात्र हा देवच आहे असं समजून त्याच्यासोबत देवतुल्य व्यवहार करा. या 3 गोष्टी करा. मी शपथ घेऊन सांगतो, तुमच्या घरचा मी वॉचमन होईल, तुमच्या घरचा मी रखवालदार होईल, तुमच्या संसारात मी राबेल. जसं नाथांच्या घरी 36 वर्ष कावडीने पाणी भरलं, तुमच्याही घरी कावडीने पाणी भरेल. फक्त या 3 गोष्टी करा. आम्ही या 3 गोष्टी करत नाहीत. आम्ही कर्म देवाची पूजा म्हणून करत नाहीत, लोकांना फसवतो, अखंड नाम घेत नाहीत, आणि जगात देव पाहत नाहीत, काठ्या कोरड्या करतो, एकमेकाला हाणतो मारतो, द्वेष मत्सर करतो, म्हणून देव भेटत नाही. आणि म्हणून परमार्थात वावरत असताना ज्ञानेश्वरी आम्हाला काय शिकवते? ठीक आहे, सप्ताह चालू आहेत, हरिपाठ चालू आहे, कीर्तन प्रवचन चालू आहे, ही परमार्थाचीच अंग आहेत. हे करायचं, हे टाकायचं नाही, हे करायचंच. पण केवळ हे करणं म्हणजे परमार्थ नव्हे. मला सांगा, इतके कीर्तन प्रवचन चालू आहेत, किती लोकांना देव भेटलाय सांगा बरं? कोणत्या महाराजाला देव भेटलाय? का भेटत नाही? आम्ही कर्म देवाची पूजा म्हणून करत नाहीत, अखंड विठ्ठलाचं नामचिंतन करत नाहीत, आणि जगात देव पाहत नाहीत. जगात देव पाहिला, हे पहा, आपली एक कल्पना की देवाचा साक्षात्कार होणं म्हणजे विटेवरचा विठ्ठल यावा आणि आपल्यासमोर उभा राहावं, याला आम्ही साक्षात्कार म्हणतो. हे साक्षात्काराचंच एक छोटं मोठं अंग आहे, पण खरा साक्षात्कार हा नसतो. देवाचा खरा साक्षात्कार म्हणजे जगतात देव पाहणं, हा देवाचा खरा साक्षात्कार असतो. कारण जगतात देव नटलाय. तुकोबाराने बोलले की धरियेली सोंगे येणे अवघी पांडुरंगे. जगातली प्रत्येक वस्तू, दगड धोंडे सजीव निर्जीव ज्या ज्या वस्तू आहेत त्या वस्तू म्हणजे पांडुरंगानं धरलेलं सोंगे. जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप, जे जे भेटे भूत ते ते मानीचे भगवान. हा भक्तियोग निश्चित जाण माझा. जगातली प्रत्येक डोळ्याला दिसणारी वस्तू हा पांडुरंग आहे. आलं लक्षात? आणि मग हा जर पांडुरंग आहे तर या पांडुरंगाचा आम्ही तिरस्कार केला, याला फसवलं, लांडीला बाडी केली, तर ही भक्ती देवाला मान्य नाही. तुम्ही कथा कीर्तन प्रवचन हे करायचं तर करा, हे सोडायचं नसतं, हे चालूच आहे, परमार्थाचीच अंग आहेत, हे करायचंच. पण हे करत असताना आम्हाला प्रामुख्यानं कर्म देवाची पूजा म्हणून करायचंय, अखंड नामचिंतन करायचंय, आणि जगात देव पाहायचा आहे. जगात देव पाहणं हा साक्षात्कार असतो. मी बोललो की विटेवरचा विठ्ठल समोर येऊन उभा राहिला, हा साक्षात्काराचाच प्रकार आहे, पण तू खरा साक्षात्कार हा नाही. मी तुम्हाला देव समजून तुमच्याशी देवतुल्य व्यवहार करणं हा खरा साक्षात्कार असतो. जगात देव पाहणं, कारण जगात देव नटलाय. जगात माणूस किंवा दगडधोंडे प्रकार नाहीये. धरिली सोंगे येणे अवघी पांडुरंगे म्हणजे जगातली प्रत्येक वस्तू हा देव आहे, देवच आहे. पण मी बोललो की हा बट्टेबाज देव आहे, का त्याच्या हृदयात देव बी आहे आणि अहंकार बी आहे, म्हणून देव बट्टेबाज झालाय. त्यातला अहंकार गाळा की खाली देवच उरतो, तुम्हीच देव बनता, वेगळा देव प्राप्त करण्याची गरज नाही. म्हणून जगात देव पाहणं हा साक्षात्कार असतो. आणि म्हणून ज्ञानोबा काय बोलले की माझे साक्षात्कारी सरे अहंकाराची वारी, अहंकार लोपी अवधारी द्वैत जाय. परमार्थाची लिंक कशी आहे की तुम्ही कर्म देवाची पूजा म्हणून करा, अखंड विठ्ठलाचं नामचिंतन करा, आणि जगात देव पहा, देव समजून शरण जा, त्याच्यापुढे नम्र व्हा,
काय होईल? तुमचा अहंकार गळून पडेल. अहंकार गळाला, माझी साक्षात्कारी सरे अहंकाराची वारी. जगात देव पाहिला की अहंकार गळतो, देव समजून शरण गेलं की अहंकार गळतो. माझे साक्षात्कारी सरे अहंकाराची वारी. अहंकार गेला की अहंकार लोपी अवधारी द्वैत जाय. द्वैत म्हणजे मी डॉक्टर मोठे आणि तुम्ही गावकरी, हे द्वैत आहे. पण अद्वैत म्हणजे मी परमात्मा आहे आणि परमात्मा विश्वव्यापी आहे, म्हणजे जगत मीच व्यापलंय, सगळ्या जगात मीच नटलोय, अशा भूमिकेवर आरूढ होणं म्हणजे अद्वैत. आणि जेव्हा मी डॉक्टर मोठे आणि तुम्ही गावकरी मंडळी, हे द्वैत आहे. जोपर्यंत आम्ही द्वैतात आहोत, मी वेगळा आणि तुम्ही वेगळे, तोपर्यंत देव भेटत नाही. मी पांडुरंग आणि तुम्ही पांडुरंग या भूमिकेवर आरूढ हो, त्याला अद्वैत म्हणतात आणि त्याला ब्रह्मज्ञान होणं म्हणतात श्री गुरुच्या कृपेने. म्हणून माझे साक्षात्कारी सरे अहंकाराची वारी, अहंकार लोपी अवधारी द्वैत जाय, हा सफल परमार्थ असतो. जगात देव पाहिला की अहंकार गळाला, अहंकार गळाला की द्वैत गेलं, तुम्ही अद्वैतात गेला, जगतात पांडुरंगच नटलाय, ही तुमचं ठाम मत होतं. तुम्हीच पांडुरंग बनता आणि पांडुरंग तुमच्या घरी चाकरी करायला येतो. आणि म्हणून सफल परमार्थ समजून घ्या. कीर्तन प्रवचन चालू द्या, चालतेच हे पाहिजे. मी प्रवचन करतोय, तुम्ही ऐकता, हे करायचंच. पण आमच्या अशा कल्पना झाल्या की संध्याकाळी मारुतीला देवबत्ती केली, आम्ही परमार्थ करतो. आम्ही देवाचं नाव घेतो, आम्ही परमार्थ करतो. आम्ही चारधाम यात्रा करतो, आम्ही परमार्थ करतो. आम्ही पंढरपूरची वारी करतो, आम्ही परमार्थ करतो. आम्ही कीर्तन प्रवचन ऐकतो, आम्ही कीर्तन प्रवचन करतो, आम्ही परमार्थ करतो. आम्ही दानधर्म करतो, आम्ही परमार्थ करतो. मान्य बाबा, हे परमार्थाचंच अंग आहे, पण हा सफल परमार्थ नसतो. ज्ञानोबा बोलले की यज्ञ दानादी किरीटी का तपे हन होठोटी, ते तृणासाठी येत नसरे. की मी फार मोठा जपी आहे, मी फार मोठा तपी आहे, मी फार मोठा कीर्तनकार आहे, मी फार मोठा प्रवचनकार आहे, मला ज्ञानेश्वरी तोंडपाठ आहे, मला गाथा तोंडपाठ आहे, मी फार सुंदर गायक आहे, मला चाल म्हणता येते, मी फार ज्ञानी आहे, मला शास्त्र तोंडपाठ आहे. दानोबा बोलले बाबा, ही मिजास मारू नको, याला माझ्या नजरेत गवताच्या काडी इतकी किंमत नाही. दानोबाची ओवी आहे का? यज्ञ दानादी किरीटी का तपे हन होटवटी, ते एका तृणासाठी न सरे येतं, त्याला माझ्या नजरेत वाळलेल्या गवताच्या काडीची किंमत नाही म्हणले. तू ज्ञानी आहेस, तू तपी आहेस, जपी आहेस, तू कीर्तनकार आहेस, प्रवचनकार आहेस, तुला शास्त्र तोंड पाठ आहे, ज्ञानेश्वरी पाठ आहे, गाथा पाठ आहे, पण तू जर मिजाज मारत असेल की मला हे येत आहे, दानोबा म्हणतात, देव म्हणतात, त्या सगळ्या गोष्टीला माझ्या नजरेत गवताच्या काडीत की किंमत नाही. मग मी तुला अशाने भेटणार नाही. मग भेटल कशाने? जे जगा धाकुटे होय जे ते जवळ की माझी. जगापुढे नम्र हो, जगाला देव समजून शरण जा, शपथ घेऊन सांगतो मी तुला भेटेल. आणि म्हणून दानोबा बोलले की लक्ष्मीचे थोरपण न सरे, शंभूचे तपही न पुरे, ते तर प्राकृत येंदरे हेंदरे किवी जाणवला आहे. भगवान शंकराला अभिमान झाला. 11व्या अध्यायामध्ये अर्जुनाला जे विश्वरूप दाखवलं भगवान कृष्णानं, भगवान शंकर म्हणाले की मी माझ्या तपाच्या बळावर ते रूप पाहिल. भगवान कृष्णानं ते रूप कुणाला दाखवलेलं नव्हतं, फक्त अर्जुनाला दाखवलं. हो, दानोबा बोलले, हे विश्वात्मक रूपडे, जे दाविले आम्ही तुझ पुढे, ते शंभूही न जोडे तपे करिता. अर्जुनाला जे विश्वरूप दाखवलं ते भगवान शंकराला अजून पाहायला मिळालेलं नाही. हे ज्ञानोबा बोलतायत, भगवान शंकराला पाहायला मिळालं नाही. मग भगवान शंकराने चंग मारला की मी तपश्चर्या करेल, आणि विष्णू महाराज, हे देवा पांडुरंगा, मी तुझं ते रूप पाहिल, असा अहंकार झाला. पांडुरंग म्हणाले पाहता येणार नाही. मग भगवंताच्या शंकराच्या लक्षात आलं की मला अहंकार झालाय. ज्ञानोबाच बोलतायत, करिता तापसाची कडसनी कवनू जवळ ठेविजेल शूळपाणी, तोही अभिमान सांडोनी पायवनी माता वाय. त्यांच्या लक्षात आलं की मला अभिमान झालाय, मी माझ्या तपाच्या बळावर देवा तुमचं रूप पाहिल विश्वरूप असं म्हटलं, पण माझं चुकतंय. पांडुरंगाला शरण गेले भगवान शंकर, आणि भगवान शंकरांनी पांडुरंगाच्या चरणात वाहणारी गंगा आपल्या मस्तकावर घेतली. ती कशामुळे घेतली माहितीये का? गंगा, शंकराला अभिमान झाला की तुमचं रूप मी माझ्या तपाच्या बळावर पाहिल. पांडुरंग म्हणले जमणार नाही. विष्णू पांडुरंग म्हणजे एकच, कृष्ण म्हणजे एकच, पांडुरंग कृष्ण विष्णू म्हणले जमणार नाही. आणि मग त्यांनी अहंकार टाकला भगवान शंकरांनी, आणि पांडुरंगाच्या अर्थात कृष्णाच्या विष्णूच्या पायात वाहणारी गंगा आपल्या मस्तकावर घेतली. लक्ष्मीला असाच मोठेपणा वाटला की मी श्रीमंत बाई, माझ्याकडे एवढ्या बोरमाळा आणि घागरमाळा, मी एवढी मोठी. त्या समुद्र मंथनाच्या वेळेस देवाच्या पुढे येऊन उभी राहिली.
सगळे लक्ष्मीच्या मागे धावले बायको करण्यासाठी, पण तिने कुणाला वरलं नाही. तिला भगवान विष्णू हवे होते. न मागे त्याची रमा होय दासी. कारण जो लक्ष्मीच्या मागे धावतो लक्ष्मी त्याला स्वीकारत नाही. जो लक्ष्मीबद्दल उदास असतो लक्ष्मी त्याला वरते. तिच्याबद्दल उदास फक्त भगवान विष्णू होते. ती विष्णू पुढे जाऊन उभी राहिली. देवानं पाय फिरवले. पुन्हा लक्ष्मी पुढे गेली. देवानं पुन्हा पाय फिरवले. पुन्हा पुढे गेली. चारी बाजूला देव फिरले. लक्ष्मीचा स्वीकार केला नाही. लक्ष्मीला लक्षात आलं की देव माझा स्वीकार करत नाहीत. तिला लक्षात आलं की मला अहंकार झाला माझ्या रूपाचा आणि माझ्या श्रीमंतीचा आणि सामर्थ्याचा. आणि म्हणून देव बोलले, नरवारे लिहितात, लक्ष्मीचे थोरपण न सरे, शंभूचे तपही न पुरे, ते तर येर प्राकृत हेंदरे केवी जाणवला आहे. अरे हेंद्र्यानो म्हटले, आम्हाला म्हटले हेंद्र्यानो, आपण नाही म्हणते मला हेंद्र. अरे हेंद्र्यानो, शंभूचं तप कमी पडलं मला जिंकायला, लक्ष्मीची श्रीमंती कमी पडली, तुम्ही हेंद्रे मला काय जिंकणार नाही म्हणले. मी जपी तपी श्रीमंत उसावाला, माझ्याकडे शेती, मला ज्ञानेश्वरी पाठे, गाथा पाठे, मी कीर्तनकारे प्रवचनकारे, या भूषणात जर येत असतील म्हणले तर त्याला वाळलेल्या गवत्याच्या काडीत की किंमत नाही म्हणले माझ्या नजरेत. चल हो म्हणले माघारी. आणि म्हणून मारे लिहितात की यज्ञ दानादी किरीटी का तपेहन हुटहुटी, ते त्रणा एकासाठी न सर येत. त्याला वाळलेल्या काडीच्या गवताची किंमत नाही म्हणले. आणि म्हणून शेवटी नरवारे लिहितात, मनोनी थोरपण सांडीजे, व्युत्पत्ती आगवी विसरीजे, जे जगा दाकुटे होय जे ते जवळीक माझी. कुठल्याही वाक्यात म्हणून शब्द आला की तो मागील चूक दाखवत असतो. मी तुम्हाला एखादी गोष्ट 1000 वेळेस समजून सांगितली की असं नाही असं करा, असं नाही असं करा, असं नाही असं करा, पण तुम्ही माझं ऐकत नाहीत. मग शेवटी मी रागावलो. मग तुम्ही मला म्हणता डॉक्टर साहेब का रागावले. मी तुम्हाला 1000 बार समजून सांगितलं, तुमचा ऐकायचा पत्ता नाही म्हणून रागावलो. आणि म्हणून शब्द घातला ओळीच्या सुरुवातीला, मनोनी थोरपण परा सांडीजे, येत व्युत्पत्ती आगवी विसरीजे. बाबांनो, आपला थोरपणा, आपली श्रीमंती, आपला मोठेपणा, मी हे करतो मी ते करतो, ही मिजास माझ्या पुढं मारू नका. मी कीर्तनकार आहे, मी प्रवचनकार आहे, मी परमार्थ करतो, परमार्थ ऐकतो, मी जपीये तपीये योगी आहे, ज्ञानी आहे, ध्यानी आहे, मला शास्त्र तोंड पाठ आहे, ज्ञानेश्वरी पाठ आहे, गाथा पाठ आहे, मला लय चाल म्हणता येते, मला रामायण सांगता येतं, मला प्रवचन सांगता येतं. देव म्हणाले, हा थोरपणा बाजूला टाक. मनोनी थोरपण परा सांडीजे, हे सगळं थोरपण बाजूला टाक, याचा मिजास माझ्या पुढे मारू नको. लक्ष्मी आणि शंभू टिकल्याने तू काय टिकशील म्हणले हेंद्र्या, हे बाजूला टाक म्हणले. मनोनी थोरपण परा सांडीजे, तुम्हाला जे जे येत आहे त्याचं थोरपण माझ्या पुढे मिरवू नका, त्याचा अहंकार घेऊ नका, हे बाजूला टाका. थोरपण परा सांडीजे, व्युत्पत्ती आगवी विसरीजे, शास्त्र तोंड पाठे मेले मोठा, हे 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 विसर म्हणले. काय कर म्हणले, जे जगा धाकुटे होईजे ते जवळीक माझी. तुला मी हवाय ना, मी हवाय ना, देव भेटा वाटतं ना, मग एकच कर म्हणले, जगताला देव समजून शरण जा, जगापुढं धाकट हो, जगापुढं नम्र हो, जगाला देव समजून शरण जा, तुला 100% मी भेटेल, हे तुला वचन देतो. जे जगा धाकुटे होईजे ते जवळीक माझी. आणि म्हणून परमार्थ करताना 3 गोष्टी आवर्जून करा. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपलं प्रत्येक कर्म देवाची पूजा म्हणून करा. हे कर्म करताना आणि इतर वेळेस आपलं चित्त सातत्यानं हरिनामात बांधून ठेवा. आणि तिसरी गोष्ट, जगातील प्रत्येक प्राणी मात्र हा देवच आहे असं समजून त्याच्यासोबत देवतुल्य व्यवहार करा, त्याला देव समजून शरण जा. तुमचा अहंकार गळेल आणि अहंकार गेला रे गेला की तुम्हीच देव बनाल. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. आणि म्हणून देव बनायचंय ना, देव बनायचे, देव भेटा वाटतो ना, तर हे सगळं तर करा. सप्ताह चाललं, हे टाकायचं नाही, करायचं, पण याचं भूषण गाजवायचं नाही, मीपणा मारायचा नाही. देव म्हणले थोरपण परा सांडीजे, हे भूषण मला दाखवू नको म्हणले. मेले मोठा कीर्तनकार आहे म्हणले, शानपण नको माझ्या पुढं, हे थोरपण परा सांडीजे फेक म्हणले बाजूला. त्याला वाळलेल्या गवत्याच्या काडीच किंमत नाही. रुबाब मारित असेल तर बरं का, त्याचा रुबाब मारू नको. तू कीर्तनकार आहे ना म्हणले, वाघ जगा पुढं, पण तुला भूषण असेल त्याचं. आता मी प्रवचन करतो, मला भूषण आहे, मला ज्ञानेश्वर सांगता येते, देव म्हणले सरक बाजूला, तू सरक म्हणले माकडा बाजूला, तुझी मला गरज नाही. मिजाज तुला सगळं येतंय, कीर्तन प्रवचन बघ सगळं करतो, पण मिजाज मारतो, सरक म्हणले बाजूला. मनोनी थोरपण परा सांडीजे, मोठेपणा फेक म्हणले बाजूला. व्युत्पत्ती आगवी विसरीजे, जे जगा दाकुटे होईजे ते जवळीक माझी. म्हणून आम्हाला ज्ञानोबा इथं शपथ घेऊन सांगतात की आजचा मुद्दा एकच आहे आपला, जे जगा दाकुटे होईजे ते जवळीक माझी. हे चरण आपल्याला बोलायचे. आपली सेवा टप्ती घ्यायची, संपले आपलं. आणि म्हणून आपला परमार्थ सफल व्हावा, देव आपल्याला भेटावा,
तर यासाठी देवानं ज्ञानेश्वरी शपथ खाल्ली की मी तुम्हाला शपथ घेऊन सांगतो, मी वचन देतो की मी तुम्हाला नक्की भेटेल, तुमच्या संसारात राबेल, मी तुमच्या समोर येऊन उभा राहील. फक्त एकच करा की जगतातील प्रत्येक प्राणी मात्र हा देव आहे असं समजून त्याच्यासोबत देवतुल्य व्यवहार करा, त्याच्या पुढे धाकटं व्हा, तुम्हाला नक्की भेटेल. आणि म्हणून त्यांना बरं या ठिकाणी म्हणतात की जे जगा दाकुटे होई जे ते जवळीक माझी. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. आता विश्वात्मके देवे येणे वागेज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे. जे